ये दादा हावर ये, एवढा मोठा लावलाय वाटा, एवढा मोठा लावलाय वाटा, कोळंबीचा वाटा लावलाय रे. आज दादांनो मी भावरा आणला असताय, आता कोळंबी करताय आणि मग मस्त चापून खाताय. माझा सासरा इलाय सासरवाडी होऊन फुटऱ्याहून इलाय ते. आता हे सासऱ्याचा हयो जो असतोय ना कोळंबी, यो साफ करून खातलय. तुम्ही खातलाय मसालेदार कोळंबी. तर मंडळी ह असतल कोळंबी. मीठ मसाला मस्त लावलेलं चोपलेलं असतंय आणि हळद पण टाकलं असतंय बरं का. आणि हे मिक्स करून घेतलं असतलं आणि 10 मिनिटं ठेवलं असतलं. समजलं असतलं. पण हे कोकम महत्वाचं असतलं, हे वेगळं असतलं. बाकी आता बघूया त्याच्यामध्ये काय काय असतलं. तर भावरं आता बनवायचं म्हणजे सोपी गोष्ट नसतलं. हे तेल लागतलं, हे कोथिंबीर लागतलं, हे मीठ लागतलं, हे लसूण पेस्ट असतलं आणि हे लसूण छिलून घेतलेलं पण असतलं. हे कोकम महत्वाचं असतलं. हे बाकीचे घरगुती मसाले, गरम मसाला, घरगुती मसाला, कोकण मसाला आणि हे असतलं टमाटर. एवढा मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा बाउल जरा कांदा पण घेतलेला असता बारीक कापून. तर ह्याला आपण करतलं देतलं मस्तपैकी तेलामध्ये तडका. समजतलं असतलं. तर मंडळी हे असतंय मोठा चमचा 1.5 तेल टाकतलं ह्याच्यामध्ये. करतलं हे बघा. अरे बाप. आता ह्याच्यामध्ये हा सगळा कांदा टाकतलो. आवाज इलाय जोरदार मस्त कांद्याचो. तडतडत असलो कांतलो. आणि हा कांदलो जो आहे हे मी परतून घेतलेला असतलो. आणि ह्याच्यामध्ये हो लसूण टाकतलो. म्हणजे कांदा लसूण परतून घेतलेलो. असं एकदम तांबूस होऊन देतलो. ढांटाड्यां मंडळी ह्यांका बघितलं. हे असतो कांदा मस्त शिजला असता. आणि आता आपण काय करतलो ह्याच्यामध्ये हो टमाटर हाय जो, हो टमाटर जो होय हो हा इको टाकतलो आणि हे असं ढवळतलो परतलून घेतलो तलो. वा 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 वा. ऐसा परतलो 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 एक नंबर परतलो. असा छोटा चम्मच भर हे असं थोडंसं मीठ टाकून घेतलेलं. एवढंच बाद झालं हो. कारण आपण या आपल्या ब्लॅटरमध्ये पण मीठ टाकलं असतलं म्हणून ह्याच्यामध्ये जास्त टाकून नसतो लागतलो. नाहीतर खारट होतलो. आता मस्तपैकी आपण मीठ असतलो ना ते परतून घेतलेलं असतलो, एकजीव केलेला असतलो. तर ह्याच्यामध्ये ह्यांका टाकतलो. हे असतं आपलं आलं लसूण पेस्ट. एकदम बेस्ट. ह्यांका पण ऐसा परतलो 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 घेतलेलो. खय करतलो परतून घेतलेलो असतलो. तर ह्याच्या बरोबरीनं आता मोहरले मसाले टाकायचे असतलो. हे बघितलेलं असतलो. ह्यांकामध्ये टाकत असतलो. एक एकच चमचा बास बरं का मंडळी, नाही तर वांद होईल. चव बिघडत नाही तर आपल्या पदार्थाची. कारण का आपल्या ह्याच्यामध्ये आपण हे टाकलेलं असतलं. म्हणजे काय मीठ टाकलेलं असतं. कशामध्ये तर आपल्या ह्या मसाला जो असतलो तो टाकलेला असतलो. तर त्यामुळे ह्याच्यात कमी टाकायचं आणि आता टाकलेलं असतलो ते ढवळत असतलो. आता हे पण असं एकजीव करून घेत असतलो. ढांटाड्यां आता एड इलं असतलो. वखत इलं असतलो. हे कोळंबी इसम टाकतलो आणि परतून घेतलो. ढांटाड्यां. ओ माय गॉड. काजू सारखं दिसतलो हे कोळंबू. हे ढवळू 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 यांका ढवळू घेतलो आणि असं मस्त परतून घेतलो. तर मंडळी कोळंबीत पाणी सुटतलो. तो वरून पण थोडस पाणी टाकतलो तेव्हाच ते शिजतलो. समजले काय.
काय समजली? हे थोडस हलकस ढवळली, समजली? बाफीव शिजवायला असली. सगळ्यात महत्वाचं कोकणाची ओळख कोकम. कोकम अँड कोकण, कोकण अँड कोकम. घाटावरती ह्याला आमसूल पण म्हणत असतलो. तर आता हे जात असतलो या कढईमध्ये. आता मस्त कोळंबी शिजली असतलो. हे पहा, व्हेरी गुड. आता थोडी ढवळून घेतो वरवर. हा, असं हलकं ढवळून घेतो ना, नाही तो कोळंबी मोडतलो, मग बायको तुम्हाला मोडतलो. हा, तर मंडळी हे कोळंबी असा ढवळून घेतलो आणि हे आमसुलो म्हणजेच कोकम टाकतलो. आता ह्याचा रस उतरतलो, मस्त लागतलो. ह्यो कोकम ऐसा ढवळून घेतलो. अरे बाप, ह्या कोकमाक आहे ना, कोकमाक, या कोकमाक ढवळून घेतलो आणि ह्याचा रस उतरण्यासाठी आपण हे झाकून ठेवतलो. तुम्ही बघू शकता कोळंबी शिजली असतलो, थोडा ढवळलं असतलो. आणि आता सगळ्यात महत्वाचा पदार्थ टाकतलो, ती म्हणजे हे बघा, कोथिंबीर टाकतलो. ही अशी मस्तपैकी पसरून टाकतलो आणि त्यात मिक्स करतलो. काय समजली? हे अशी ढवळिंग गो. आता हे मस्त एकजीव झालेली असतलो, तर पुन्हा शिजवायला हे झाकून ठेवतलो वाफेसाठी आणि गॅस बंद करतलो. बंद. बघितले मंडळी, हे असते आपली. अरे बाप, भक्ती, अरे कोळंबी कुठे गेली माझी? माझ्याकडे. अरे बाप, रायना, मला कोळंबी खूप आवडते. मला पण कोळंबी खूप आवडती. आई ना का बाय ना, घेतलं वेळ जाय ना. रायना आली हाय कोळंबी घेऊन, तर मग तूच खाऊन बघ पहिली. अरे बाप, एक नंबर. खरं का? मग मी पण खाऊन बघतो ना. कोळंबी व्हेरी गुड, व्हेरी डिलिशियस. तर मंडळी, अशा पद्धतीने आपला हा आयटम झालेला आहे कोळंबी. तर लाईक करा, सबस्क्राईब करा योगूज किचनला. कमेंट पण करा बरं का, विसरू नका. सबस्क्राईब करा विसरू नका. आणि तुम्ही सगळेजण खात राहा, सुखात राहा.